तो चांगला शिकला पाहिजे आणि चांगल्यात चांगलं, आता माझ्या वाट्याला जे जीवन आलंय ते त्याच्या वाट्याला यायला नको, हे प्रत्येक गरीब पालकाचं किंवा मध्यमवर्गीयाचं स्वप्न आहे. मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मोबाईल ही खूप छोटी बात आहे त्याच्यासाठी, कारण तो घेऊन देणारच. आता समय के साथ चलो हे जर आपल्याला करायचं असेल तर मोबाईल सुद्धा पालकांना त्याला घेऊन द्यायला पाहिजे. त्यामुळे आपण ऑनलाईन शिक्षण सध्या तरी सुरुवात केलं पाहिजे, श्री गणेशा केला पाहिजे त्याचा. आणि त्याचा एक फायदा शिक्षकांसाठी होणार आहे की जे तुम्ही 30-40 विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये जाता, एका एका क्लासच्या डिव्हिजन असतात 3-3, 4-4, तुम्ही तोच विषय घेऊन प्रत्येक वेगवेगळ्या तासामध्ये जाता. आता तोच एक विषय तुम्हाला 1 तासामध्ये 250 विद्यार्थ्यांना शिकवावा लागणार आहे. पर्यायाने तुम्ही ते चांगलं ते विद्यार्थ्यांना देऊ शकणार आहात. जे तुम्हाला बोर होते, आता तोच विषय झाला, परत 1 तासाने दुसऱ्या वर्गावर तोच विषय शिकवायचा, त्याऐवजी आता सगळे मुलं एकत्र येऊन तर हा विषय शिकवता आला तर तुम्ही चांगलं देऊ शकणार आहात विद्यार्थ्यांना. त्यामुळं सध्या तरी ऑनलाईनला मी प्रेफर करेन. खरं तर त्यातल्या अडचणी परमजपे मॅडमनी सांगितलं की ते नकोय, पण मी एक म्हणजे उस्मानाबाद काही फार शहर नाहीये, मी ग्रामीण भागातच मोडते. पण आज लॉकडाऊनच्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये विद्यार्थी मोबाईल कसा वापरावा हे मला आता पालकांना शिकावं लागतं विद्यार्थ्यांकडून. इतकी सुंदर हाताळतात. म्हणजे त्यांना फक्त कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येणार आहे तर तो सॉल्व्ह होईल हळूहळू. बरं सगळे आता आपण जगतोय, आता जरी आपण कॉलेजमध्ये गेलो तरी विद्यार्थ्यांना अडचणी येतातच. म्हणजे असं काही नाही की शाळा कॉलेजमध्ये शिक्षण अगदी फेस टू फेस दिलं तर काही अडचणी येणार नाहीत. ऑनलाईन मध्ये येतील अडचणी, त्याच्यावरही मात करायला आपला विद्यार्थी आणि पालक तयार आहेत. त्यामुळे आपण हे द्यायला, आणि मला असं सांगायचंय की जे आता शिक्षक देणार आहेत टीचिंग, पहिल्यांदा शिक्षकांचा सुद्धा विचार करायला पाहिजे ह्या तज्ञ लोकांनी. जर शिक्षक चांगले असतील, चांगल्या मूड मध्ये असतील तर ते ऑनलाईन काय ऑफलाईन काय व्यवस्थित शिक्षण विद्यार्थ्यांना देतातच. मी आता स्क्रीनवर पाहिलं अनुदान विना अनुदान हे चाललेलं होतं, पगार मिळत नाही हे चाललेलं. म्हणजे पहिले शिक्षक व्यवस्थित राहिला तर विद्यार्थ्यांना चांगलं, म्हणजे एक आई एक पालक काय विचार करतो की जेव्हा पोट रिकाम असेल तर कोणी अभ्यास करू शकत नाही, कोणी शिक्षण देऊ शकत नाही. तेव्हा शिक्षकांचा पण चांगला विचार व्हायला पाहिजे. आणि दुसरं मला सांगावं असं वाटतं, कारण पालक म्हणून मला नंतर बोलायची संधी आहेच आहे कृती आराखड्यात, पण आपण बघतो की आता थोडंसं मागे जाऊया, कारण लॉकडाऊननी सगळ्यांना 100 वर्ष मागे नेलेलं आहे. तर थोडं मागे जाऊन बघितलं तर पूर्वी बघा ग्रामीण भागामध्ये चावडी वाचन असायचं. तसंच टेलिव्हिजन आणि रेडिओ हे माध्यम सगळीकडे आहेत आता. आपण ऑनलाईन म्हणजे फक्त इंटरनेटचा वापर न करता आपण टेलिव्हिजनद्वारा, रेडिओ हे प्रसार माध्यम खूप चांगलं आहे सर. आपण त्याद्वारे सुद्धा मुलांना शिक्षण देऊ शकतो. उच्च शिक्षण, आणि आता उच्च शिक्षणाचाच विषय आहे तर ते मुलं ते ऐकू शकतात आणि ग्रास्पिंग पॉवर उलट मुलांची मोठ्या चांगली असते. तर आपण त्याचा वापर करू शकतो. आणि दुसरं असं की रेडिओ आणि हे, आणि आता कधी दिला कधी देणार हा जो विषय आपल्या घोषवाक्यातला, कोण देणार आता कसं देणार हा आता झाला आपला की ऑनलाईन वगैरे देऊ. आणि माझा प्रेफरन्स राहील की सध्या तुम्ही ऑनलाईन सुरू केलं पाहिजे. नुसत्या चर्चेमध्ये असे 2-3 महिने न घालवता नोव्हेंबर पासून बघू असं न म्हणता सुरुवात तरी केली पाहिजे. एक चांगली सुरुवात जर झाली असेल तर पुढे सगळं चांगलंच होणार आहे. आणि कधी तर आपण हे सगळं ठरवणार आपण पालक म्हणून, आम्ही फक्त आमचे विद्यार्थी तुमच्यापर्यंत देणार, विद्यार्थ्याला काही कमी पडणार नाही याची दक्षता पालक म्हणून घेऊ आम्ही. पण हे कधी द्यायचं हे शैक्षणिक संस्थाच ठरवणार. तर तो आता शैक्षणिक महिना तर जून गेला, आता तसं येणाऱ्या ह्याच्यात आपण सगळ्या तज्ञ लोकांनी ठरवलं पाहिजे कधी द्यायचं आणि कोण देणार याचाही प्रश्नाचं उत्तर तुमच्यामध्येच आहे सर. अर्थातच सगळे आमचे गुरु शिक्षकच देणार. फक्त जे आता आता माझ्यापूर्वी बोलणारे अर्थात साठे सर, ते म्हणाले की माऊलींचं त्यांनी सांगितलं की या हृदयी तर त्या हृदयी घालणे, हे जे सुसंवादाने शक्य होतं. पण जर चांगला मूड आणि मुलांचाही चांगला मूड असेल तर ऑनलाईन सुद्धा आपण ते करू शकतो. फक्त मला एक म्हणायचं की समर्थ रामदास म्हणून गेलेले आहेत की म्हणजे काय की पहावे आपणच यापन या नाव ज्ञान, हे समर्थांची उक्ती आता खरी करायची वेळ आली आहे की सध्या विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडीवर भर दिला पाहिजे. आणि अर्थात पालक म्हणून ती जबाबदारी प्रत्येक आई वडिलांवर येतेच आहे. आताही काय करतायत, ऑनलाईन बसलं तर आई वडिलांना बसायलाच लागतो, मुलांचा अभ्यास घ्यावाच लागतो. त्यामुळे सेल्फ स्टडीसाठी पालकांनी सुद्धा तयार व्हायला पाहिजे. यासाठी पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुसंवाद झाला पाहिजे. आपण हे सुरू नक्की आपल्या शेवटचं एक सांगू इच्छिते मी की विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद जसा समोरासमोर होतो तसा ऑनलाईन ही होईल, अशी चांगली अपेक्षा बाळगूया आपण.
आणि माझा विरोध नाहीये, उलट शाळा कॉलेजमध्ये जी चहलपहल असते आणि सामाजिक मूल्याची जी जपणूक केली जाते ती अर्थात ऑनलाईन मध्ये होणार नाही. या ऑनलाईन मधल्या त्रुटी पण आहेत, पण जेव्हा कृती आराखडा येईल तेव्हा मी ते त्रुटी सांगेन. पण सध्या फक्त एक बाजू बघूया, कारण एका प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. पण आता सध्या आपण चांगली बाजू बघतोय, तर त्याच्यामध्ये अजून वेगळी वाईट बाजू सांगणं माझं मला हिताचं नाहीये. त्यामुळे आता ऑनलाईन शिक्षणाला आपण प्रेफरन्स द्यावा आणि नक्की. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये हे करून घ्यावं, कारण आता विद्यार्थी रिकामे बसून कंटाळलेले आहेत आणि मग ते मोबाईल तर हातात असतात, पण त्यांचं लक्ष डायव्हर्ट होऊ नये, परत त्यांनी शिक्षणाकडे आलं पाहिजे. यासाठी आपण हे लवकरात लवकर सुरू करावं. एक पालक म्हणून विनंती करते. आता ग्राहक म्हणून बोलताना मी कृती आराखड्यात बोलेन, कारण नक्की बहुतेक नक्की माझा नक्की नक्की मेधाताई आपण पालक म्हणून छान भूमिका मांडली. खरं तर विद्यार्थी आपल्या सोबत आहे. संदीप आठवळे आपल्या सोबत आहे. संदीप, माझा आवाज येतोय? हा सर, आवाज येतोय सर. हा संदीप, ही चर्चा ऐकतोयस तू सुरुवातीपासून. काय एक विद्यार्थी म्हणून तुझी काय भूमिका आहे? हे सगळं ऑनलाईन शिक्षण घेणं विद्यार्थ्याला शक्य आहे, आवडीचं आहे, सवडीचं आहे का? ओके सर. सर अगोदर मला इथं बोलायला चान्स दिला सर, खूप खूप धन्यवाद सर. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मला बोलायचं एवढं मोठं चान्स मिळालं, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि मी बोलायला सुरुवात करतो. सर, आपल्या देशामध्ये, आपला देश हा खेड्यांचा देश आहे आणि आज आपल्या देशामध्ये उच्च शिक्षण सुरू करणे अतिशय गरजेचं आहे. मॅडम म्हणाल्या की आपल्याला ऑनलाईन कडे एक पाऊल पुढे टाकावंच लागेल, परंतु आपल्याकडे इतकं साधन नाही आहे की ते या वेळेला आपण ते ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो. मॅडम म्हणाल्या की आपण पालक आहोत, ती पालक आपलं एक वेळ उपाशी राहील, परंतु आपल्या मुलांना मोबाईल किंवा इतर गोष्टी घेऊन देणार. परंतु मॅडम मला हे सांगा की उच्च शिक्षणासाठी अगोदरच एक टाइम उपाशी असणारी माझी आई ही ऑनलाईन शिक्षणासाठी पुन्हा उपाशी राहणार का? म्हणजे दोन्ही टाइम उपाशीच राहणार का? हे सुद्धा खूप आवश्यक आहे. सर, तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी खेडेगावातला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये माझ्या गावामध्ये इंटरनेटची सोय नाहीच आहे. मला म्हणजे जर मी कम्प्युटर जरी वापरलो तर मला इंटरनेट मिळणार नाही. माझ्या गावापासून जवळपास 20 किलोमीटर हे तालुक्याचं स्थान आहे. मला एक प्रिंट सुद्धा हवी असले तर मला तालुक्यावर जावं लागतो. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आजच्या परिस्थितीमध्ये खेडेगावात ऑनलाईन शिक्षण हे खूपच दुर्मिळ गोष्ट आहे, समजली जाईल. आणि सर, आवाज येतोय माझा? सर, आवाज येतोय माझा? हा, येतोय. बोल बोल संदीप, बोल, तू येतोय. ओके सर. सर, म्हणजे इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो सर, त्यामुळे विचारा. नाही, ओके सर. बोलत राहतो. सर सर आताच हे मीटिंग चालू असताना 4दा लाईट गेली आहे सर. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा इथं प्रॉब्लेम येत आहे. आणि सर, एक मिनिट सर, आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सर. सर, सर्वांकडे डिव्हाइस नाही सर. आज जवळपास खेडेगावात डिव्हाइस नाही सर. आपण कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकत नाही. आता माझे मित्र जसं बाहेर गेले आहेत सर, आपापल्या गावी गेलेत, ते त्यांना कॉन्टॅक्ट सुद्धा होत नाही सर. गेले 3 महिन्यापासून मी त्यांना कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकत नाही. आणि हे झालं सर. याच्यानंतर आपण जर विचार केलं की ऑनलाईन शिक्षण आपण घेतलो, त्याचं ताण पण खूप पडणार सर. सतत मोबाईलच्या समोर राहणे, एक फ्रीनेस नसणार. आपण ऐकतो, मोबाईल कंटिन्यू पाहत राहतो. आपल्याला 8 तास कंटिन्यू जरी मोबाईल मध्ये लक्ष द्यायचं पडलं तर ताण खूप जास्त असणार सर. त्यामुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम येणार. मी असे म्हणणार नाही सर की आपल्याला ऑनलाईन नकोच. हा, ऑनलाईन एक माध्यम आहे सर, चांगला माध्यम आहे. तो सुद्धा आपल्याला उपयोग करावाच लागेल, पण त्याला वेळ आहे सर. काही वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष आवश्यक आहे सर. आपण डायरेक्ट ऑनलाईन करून शिक्षण चालू करू शकत नाही. आणि सर, सरांनी सांगितलं की ओपन बुक टेस्टचा हा खूप एक पर्याय आहे. परंतु सर, आत्ताच्या घडीला ती सुद्धा घेणे योग्य होणार नाही. कारण सर, आज खेडेगावातील
विद्यार्थी हा 200 किलोमीटर अंतरावरून आपल्या म्हणजे शिक्षण घ्यायला गेला होता. तिथून तो पुन्हा गावी आला. आता सर दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्ट खूप म्हणजे टोटल बंद आहे सर. आणि त्यामुळे हा विद्यार्थी म्हणजे शहराच्या ठिकाणी आपल्या कॉलेज पर्यंत किंवा युनिव्हर्सिटी पर्यंत कॅम्पस पर्यंत जाणार कसा, हा एक खूप मोठा इश्यू आहे सर, प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला तरी वाटत नाही की ओपन बुक टेस्ट हा सुद्धा एक पर्याय आहे. त्यामुळे सर वेळ आणि वेट अँड वॉच याच्याशिवाय सध्या तरी पर्याय वाटत नाही. आणि याच्यानंतर काही सोल्युशन आहेत ते तर सर समोर मी मांडणारच आहे. थँक्यू सर. धन्यवाद संदीप. संदीप न छान विश्लेषण केलं, मनोगत व्यक्त केलं. संदीपचं एक वाक्य होतं की पुन्हा एकदा माझ्या आईला उपाशी राहावं लागेल का मला अँड्रॉइड मोबाईल घेऊन देण्यासाठी. मेधाताई, तुम्ही संदीपचं वाक्य ऐकलं. माझ्या तरी डोळ्याच्या पापण्या ओलावल्या या वाक्यानं. महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागातल्या दलित कुटुंबातल्या वाडी वस्तीवरच्या माता भगिनी या सेमिनार मध्ये सहभागी होऊ शकत नाही, हे दुःख आहे. पण त्यांचं दुःख संदीपच्या शब्दातून व्यक्त झालं. मी या पहिल्या सेगमेंटच्या समारोपाकडे जाणार आहे आणि समारोप करण्यासाठी मी विनंती करणार आहे की आपल्या या चर्चासत्राचे चेअरमन सुखदेव थोरात सरांना. थोरात सर, एक 2-3 इश्यूज या सेगमेंट मध्ये समोर आले. एक म्हणजे विजय चोरमोरे सरांनी उल्लेख केला की एकूणच शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे. तो वाढणं योग्य की अयोग्य, त्याच्यावर काय उपाय करायचं. दुसरे विद्यासागर सरांनी सांगितलं किंवा विवेक सावंत सरांनी सांगितलं की ओपन बुक टेस्ट सारखे पर्याय आपल्याला आहेत, ते आपण अवलंबावेत का. मधु परांजपे मॅडमनी एक कॉमेंट केली, त्याच्यावर पण आपलं लक्ष वेधू इच्छितो. युजीसीचा सध्या ग्राउंड रियालिटीशी संपर्क तुटतो आहे. युजीसी आणि ग्राउंड रियालिटी याच्यातला अंतर वाढतं आहे. खरं तर तुम्ही तर इतक्या ग्रामीण भागातून, इतक्या रिमोट एरियातून बाहेर येऊन युजीसी पर्यंत पोहोचला आणि आज युजीसी वर अशा पद्धतीची कॉमेंट एखाद्या प्राध्यापकाला करावी लागावी, ही वेळ काय येते आहे. एकूणच आपण या पहिल्या सेगमेंटचा समारोप कसा कराल. हॅलो थोरात सर, तुमचा आवाज येत नाही. येतोय? हा येतोय, आता येतोय, बोला. हा येतोय, आवाज येतोय सर, बोला. पूर्ण क्लिअरली येतोय? हो येतोय, क्लिअरली येतोय, बोला. पण मला तुमचा कमी येतो कारण की मायक्रोफोन काढला मी, पण काय हरकत नाही. मी लावेल परत जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हा मायक्रोफोन लावेल. हो हो. मला असं वाटते चर्चा चांगली झाली आणि अनेक मुद्दे याच्यामधून बाहेर आले. मी ह्या चर्चेचं 2 मुद्द्यामध्ये क्लासिफिकेशन करेल, त्यामुळे त्याच्यावर पुढे चालून अजून थोडी सविस्तर चर्चा व्हावी. पहिला मुद्दा असा जो सध्या आपल्या समोर उभा आहे, म्हणजे नंतरचं शिक्षण कसं असावं, धोरण कसं असावं, ऑनलाईन पुढे किती असावं, हे मुद्दे थोडे, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्यावर चर्चा आपण करूया. तो एक एरिया आहे ज्याच्यावर विचार व्यक्त केले पाहिजेत. पण सध्या जो प्रश्न अनेकांनी जो मांडला तो असा की आपल्याला एक्झामिनेशन घ्यायचे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या एक्झामिनेशन त्यांचं वर्ष जाऊ नये. फायनल इयर मध्ये असल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब आपण डिग्री द्यावी, म्हणजे त्यांना नोकरी घेण्याकरता सोयीचं होईल. आणि जे विद्यार्थी सेकंड इयर फर्स्ट इयरला आहेत त्यांना आपण थर्ड इयरला प्रमोट करू किंवा सेकंड इयरला प्रमोट करू, हा सध्याचा प्रश्न आपल्या समोर आहे. उपाय 2 आहेत जे सध्या चर्चेला आहेत. उपाय हे 2 उपाय आहेत. ते एक आहे की युजीसी जी कुऱ्हाड कमिशन आहे यांनी असं म्हटलं की सध्याची स्थिती लक्षात घेता एक्झामिनेशन घेणं, ऑन कॅम्पस एक्झामिनेशन घेणं हे कठीण आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन घेणं बिलकुल कठीण, प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण की कनेक्टिव्हिटी ही फार पुअर आहे. मी तुम्हाला त्याचं स्टॅटिस्टिक दिलं आणि परांजपे मॅडमनी फार व्यवस्थितपणे सर्वेच्या आधारावर हे सांगितलं की कनेक्टिव्हिटीचा कसा प्रॉब्लेम आहे, विद्यार्थी विखुरलेले आहेत. तर ऑनलाईन एक्झामिनेशन घेऊ शकत नाही. आणि युजीसी म्हणते की ऑन कॅम्पस एक्झामिनेशन घ्या. कुऱ्हाड कमिशनचं म्हणणं होतं की नाही, त्याच्यामध्ये हेल्थ रिस्क आहे, त्यामुळे तुम्ही असं करा की मागच्या वर्षीचे जे त्यांचे मार्क्स आहेत त्याच्या आधारावर तुम्ही त्यांना मार्क्स द्या, डिग्री द्या आणि प्रमोट करा. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. त्यामध्ये आपण विद्यार्थ्यावर इनजस्टिस सुद्धा करणार नाही, कारण की त्यांचं परफॉर्मन्स त्यांच्या मागच्या 5 सेमेस्टरच्या आधारावर केलेलं असेल, काही आर्टिफिशियली अशी थोपवलं नाही आहे.
तर ही एक भूमिका आहे. पण युजीसीची भूमिका आहे की ऑन कॅम्पस एक्झामिनेशन घ्याव्यात. तर मी असं म्हणेल याच्यातून जे काही मुद्दे आलेले आहेत ते मला असे दिसतात की विशेषतः परांजपे मॅडमनी त्यांच्या असोसिएशन तर्फे जो सर्वे केला आणि हे गडचिरोलीचे जे विद्यार्थी आहेत आपल्या समोर बसलेले आहेत त्यांनी जो तीक्ष्ण असा अनुभव त्याचा सांगितला इंटरनेट अवेलेबिलिटी नसल्यामुळे, त्याच्यातून एक निश्चित दिसतं ते असं की ऑन कॅम्पस एक्झामिनेशन सध्या पॉसिबल नाही. त्याची दोन कारणं आहेत. मला अनेक विद्यार्थ्यांचे पत्र आलेत मी जेव्हा युजीसीला लिहिलं त्यावेळेस. त्याचे 2 कारणं आहेत. ते एक कारण असं की विद्यार्थ्यांना जर तुम्ही ऑन कॅम्पसवर आणलं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व आहेत आणि मला असं वाटते आपण प्रिन्सिपलनी किंवा आपण जे संयोजन करत आहे यांनी असं तुमच्या कॉलेजच्या अनुभवाच्या आधारावर इथे बोलायला पाहिजे की विद्यार्थ्यांना तुम्हाला कॅम्पसवर आणावं लागेल, हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करावी लागेल, एक्झामिनेशनच्या काळामध्ये जेवणाची व्यवस्था करावी लागेल, हॉलमध्ये तुम्हाला प्रत्येक एका बेंचवर एका विद्यार्थ्याला बसवावं लागेल, पूर्ण बिल्डिंगचे दार आणि इतर आहेत ते सॅनिटाईज करावं लागतील आणि इतरांना सुद्धा टीचर आणि नॉन टीचरला कसं प्रोटेक्शन देणार. ह्या अनेक रिस्कमुळे ओपिनियन असं आहे की हे ऑन कॅम्पस एक्झामिनेशन हे पॉसिबल नाही आहे. दुसरं असं की विद्यार्थी आजच्या मनस्थितीमध्ये आहेत का एक्झामिनेशन घेण्याच्या. परांजपे मॅडमनी फार व्यवस्थित सांगितलं त्यांच्या सर्व्हेमधून आणि मला विद्यार्थ्यांच्या फीडबॅकमधून माहिती मिळालेली आहे की मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की 40% विद्यार्थी असे आहेत की जे अशा सेक्शन मधून आलेले आहेत ज्यांच्यावर लॉकडाऊनचा फार मोठा परिणाम झाला. त्यांच्याकडे इन्कम नाही आहे, सेव्हिंग नाही आहे. सध्या त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की जेवण कसं करायचं आणि ते विद्यार्थी सुद्धा अफेक्टेड झालेले आहेत. एका घरामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे त्यामुळे अभ्यास करण्याचं वातावरण नाही. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की पुस्तकं त्यांच्याकडे नाही आहे. त्यांनी पुस्तकं हॉस्टेलमध्ये ठेवले किंवा किरायाच्या खोल्या घेतल्या ते तिथे ठेवलं कारण की एकदम ते निघून आले. तर हा जो प्रचंड मानसिक ताण आहे, हा ताण घेऊन जर ते परीक्षेला बसत असतील तर त्यांच्या ग्रेडमध्ये कशी काय इम्प्रुव्हमेंट होईल. युजीसी असं म्हणते की क्वालिटी अश्युअर करायची आम्हाला एक्झामिनेशन देऊन, परंतु विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की जर ते इतक्या मोठ्या ताणामध्ये जर परीक्षा देतील आणि शिवाय हेल्थचा प्रेशर की मला लागेल की नाही, या सर्व याच्यामध्ये ग्रेड त्यांच्या रिफ्लेक्ट होणार नाही. किंबहुना हे सुद्धा पॉसिबल आहे की मागच्या 2 वर्षामध्ये ज्या ग्रेड झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतात. तर मला असं वाटते आणि ह्याच्या आधारावर एक सार असा निघतो, याच्यावर पुढे चर्चा करावी. तुमच्या कॉलेजचा अनुभव आहे, तुम्ही हे करू शकता का ते सुद्धा सांगावं की फेअर आणि इक्वल अपॉर्च्युनिटी असलेली जो अल्टरनेटिव्ह आहे तो हा आहे की मागच्या जो त्यांचा रेकॉर्ड आहे तो त्यांनी घ्यावा आणि त्याच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रमोट करावं. कुराड कमिशननं हे सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आमच्या ग्रेड वाढतील तर त्यांना नंतर परीक्षा द्यावी, काही हरकत नाही. तर हा एक प्लॅन जो आहे हा फार महत्वाचा आहे की विद्यार्थ्यांना एक्झामिनेशन देऊन त्यांना ग्रेड द्याव्या आणि त्यांना चिंतामुक्त करावं. आज चिंता आहे त्यांच्यासमोर की डिग्री मिळेल की नाही, नोकरीचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. तर मला असं वाटते युजीसीचं हे जे परांजपे मॅडमनी म्हटलं ते बरोबर आहे की ग्राउंड रियालिटीचं त्यांना तसं काही आकलन झालेलं नाहीये. मी आपल्याला सांगतोय की हायर एज्युकेशन हे संपवतो मी, जास्त वेळ घेणार नाही. हायर एज्युकेशन हे कॉन्करंट लिस्टमध्ये आहे. काही केंद्राकडे आहे, काही स्टेटकडे आहे. केंद्राकडे पण एवढंच आहे की मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड, कोऑर्डिनेशन ऑफ एज्युकेशन हे आहे. कंडक्टिंग एक्झामिनेशन, डिसाइडिंग द टाइम ऑफ एक्झामिनेशन, द मोड ऑफ इव्हॅल्युएशन इज ऑल लेफ्ट टू द स्टेट युनिव्हर्सिटी. दॅट इज देअर ऑटोनॉमी. तर त्याच्यामध्ये आज इंटरफिरन्स होत आहे. युजीसीला ग्राउंड रियालिटी ची कल्पना नाही आहे हे बरोबर आहे, परंतु युजीसी जवळ माध्यम आहे ग्राउंड रियालिटी समजून घेण्याचं. ते माध्यम कोणतं? मिनिस्ट्री जवळ आहे ते माध्यम. एक कॅप कमिटी आहे, त्याला सेंट्रल बोर्ड ऑफ असं काहीतरी म्हणतात, ज्याचे मेंबर सर्व राज्याचे एज्युकेशन मिनिस्टर आहेत, हायर एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन. जेव्हा असा प्रश्न येतो, जेव्हा राज्य आणि केंद्राच्या बाबतीतचा प्रश्न असेल तेव्हा ती कमिटीची मिटिंग कॉल केल्या जाते आणि सामूहिक चर्चा करून निर्णय घेतल्या जातात. लादल्या जात नाही. आता लादल्या जात आहेत, आता चर्चेतून होत नाहीये. 7, 8, 10 स्टेटनी जर नकार दिला तर याचा अर्थ आहे की कॉमन कन्सेन्सस डेव्हलप नाही केलं. तर मी असं म्हणेल की मिनिस्ट्रीनी त्या कमिटीची मीटिंग ऑर्गनाईज करून डिस्टन्स मोडद्वारा तिथे प्रत्येक स्टेटचं समजून घ्यावं आणि प्रत्येक स्टेटची स्थिती भिन्न आहे. महाराष्ट्राची गंभीर आहे, सिक्कीमची कमी आहे, त्यानुसार सोल्युशन काढावे. परंतु असं इम्पोज करणं बरोबर नाही.
तर सार असं आहे की ग्राउंड रियालिटी अशी आहे की एक्झामिनेशन, ऑन कॅम्पस एक्झामिनेशन घेणं हे कठीण काम आहे. त्याच्यामध्ये हेल्थ रिस्क आहे आणि ज्या स्थितीमध्ये स्टुडंट सध्या आहेत, प्रेशरमध्ये आहेत, त्यांचं परफॉर्मन्स एक्झामिनेशनच्या द्वारा जे त्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये केलं ते राहील की नाही याची शंका आहे. ह्या प्रश्नावर मी असं म्हणेन की पार्टिसिपंटनी पुढे चर्चा करावी. राजे कॉलेजनी त्यांचा अनुभव द्यावा की त्यांना शक्य आहे का सॅम्पलच्या आधारावर, की सर्व त्यांच्या विद्यार्थ्यांना आणून ते हॉस्टेलमध्ये ठेवू शकतात का, 4 दिवस जेवणाची व्यवस्था करणार का, हॉलमध्ये त्यांना बसू शकतं का, सॅनिटायझेशन करू शकता का. आणि दुसरी गोष्ट अशी की जी 6व्या सेमेस्टरमध्ये एक्झामिनेशन झाली समजा किंवा 3ऱ्या वर्षामध्ये झाली तर ग्रेड किती लोकांच्या इम्प्रूव्ह होतात, तुमच्याजवळ काही स्टॅटिस्टिक आहे, ग्रेड कमी होऊ शकतात. तर हे घ्यावे. दुसरा महत्वाचा प्रश्न असा की पुढचं काय, पुढच्या शिक्षणाविषयीचे गंभीर प्रश्न आहेत. मला वेळ नाही बोलण्याचा, मी या ठिकाणी बोललेलो आहे, त्याच्यावर मी लिहिलेलं आहे, आपलेही विचार आहेत. पण या चर्चेमधून 2 मुद्दे आलेले आहेत की बाबा फ्युचरमध्ये ऑनलाईन एज्युकेशन जे आहे याचा अधिकाधिक आपल्याला कसा वापर करता येईल, सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी माध्यम म्हणून, सबस्टिट्यूट नव्हे. कुलकर्णीबाई ज्या बोलत होत्या त्या सबस्टिट्यूट बोलत, त्या कॉम्प्लिमेंटरी जिथे पॉसिबल आहे. आता आपण बघितलं चंद्रपूरचा जो विद्यार्थी आहे विचारतो काय वाईट स्थिती आहे, ट्रायबल एरियामध्ये बिजली नाही, कनेक्टिव्हिटी नाही. मी तुम्हाला स्टॅटिस्टिक दिलं, गावामध्ये 4.4% लोकांना इंटरनेट येतं, प्रिंटिंगच्या फॅसिलिटीज नाही. एकदम सरसकट ऑनलाईन एज्युकेशन करावं हे जे आहे ना, हे आपल्याला समाजाविषयीची जाणीव नाही. समाजामध्ये भिन्न भिन्न वर्ग आहेत. आता मी थोडक्यात परत रिपीट करून सांगतो की जे 40% विद्यार्थी आहेत, अगदी ज्यांचे कुटुंब अगदी त्यांच्यावर आघात झालेला आहे क्लोज डाऊन इकॉनॉमीचा. दुसरं एकांनी फार व्यवस्थिशीर मुद्दा मांडला त्यांनी, हे मायग्रंट, रुरल अर्बन मायग्रंट ज्यांची मुलं कॉलेजमध्ये आहेत त्यांची काय स्थिती आहे, खाण्याची व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही, पुस्तकं नाही आहे. तर हे सर्व लक्षात ठेवून आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे की ऑनलाईन सुद्धा जो मीडियम टर्म आपला जो उद्दिष्ट आहे ते मीडियम टर्म उद्दिष्ट आपण ठेवावं जरूर, पण परंतु हे झालं पाहिजे की सर्व फॅसिलिटी पहिले लेट डाऊन केल्यानंतर मग हळूहळू करायचं. काही विद्यापीठाकडे संपूर्णपणे ऑनलाईन टीचिंग सुरू आहे, परंतु त्यांच्याकडे त्या फॅसिलिटी आहे, तर हळूहळू त्या फॅसिलिटी दीर्घकाळामध्ये उभ्या कराव्या, युजीसीने उभ्या कराव्या. असे काही मीडियम टर्म प्रश्न सुद्धा आपण ठेवले पाहिजेत. बाकी जे प्रश्न आहेत ते मोठे प्रश्न आहेत. हो, कसं शिकवायचं, काय शिकवायचं, टीचर टॉट रिलेशन, त्याच्याविषयी चर्चा होऊ शकतं, पण त्याला तेवढा वेळ नाही आहे. तर ह्या 2 मुद्द्यावर मला असं वाटतं अजून चर्चा करावी असं मला वाटतं. धन्यवाद सर. आता आपल्यासोबत खरं तर सकाळच्या उद्घाटनापासून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साहेब आहेत आणि ते सातत्यानं अत्यंत बारकाईनं हे सगळं ऐकतायत चर्चा. अभय कुमार साहेब, माझा आवाज येतोय आपल्याशी? सर नंतर बोलतायत. अभय कुमार साहेब आपल्याशी नंतर बोलतायत. मी आता पहिल्या सेगमेंटच्या शेवटाला जातोय. खरं तर सगळ्याच मान्यवरांचं धन्यवाद. आणि यानंतर आपण दुसरा सेगमेंट जातोय की संयोजकांनी काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. खरं तर साठे सरांनी सांगितलं प्रश्न हजारो निर्माण करता येतील, पण उत्तर कोण शोधायचं? आपण संयोजक म्हणून हजारो प्रश्न साठे सर निर्माण केलेले नाहीत. काही 2-3 प्रश्न आहेत ज्या प्रश्नांचं थोडी ओझरती चर्चा या दरम्यान झाली, पण त्याची एक शॉर्ट मध्ये उत्तरं आपल्या सगळ्याच पॅनेल मेंबर कडनं मला अपेक्षित आहेत. तर या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. हे प्रश्न कशा पद्धतीनं राहतील हे पाहायचं आहे. माझा पहिला प्रश्न सगळ्याच पॅनेल मेंबरला आहे की महाराष्ट्राचं उच्च शिक्षण कसं चालू होणार. अर्थात ह्या टायटल मध्येच तो प्रश्न होता आणि त्याचे पर्याय मी तुम्हाला देणार आहे. खरं तर मी 1 किंवा 2 पर्यायावर आपण सगळ्यांनी टिकमार्क करावी अशी अपेक्षा व्यक्त करतोय की महाराष्ट्राचं उच्च शिक्षण कसं चालू होणार. त्याचे पर्याय आहेत ऑनलाईन, दुसरा पर्याय आहे ऑफलाईन, तिसरा पर्याय आहे दूरदर्शनद्वारे आणि चौथा पर्याय आहे कुणाला कसं जमेल तसं, आणि शेवटचा पर्याय आहे की हे चालूच होणार नाही किंवा हे चालूच करू नये. मी पंडित विद्यासागर सरांशी चर्चा करेन. सर, यातले कुठला पर्याय तुम्हाला योग्य वाटतो का याच्यापेक्षा वेगळा पर्याय तुम्ही सांगू शकताय? शिक्षण झालं पाहिजे हा एक पहिला मुद्दा आहे, सुरू व्हायला पाहिजे. हॅलो, आणि ते सुरू करण्यासाठी मला 1 मिनिट बोल द्या.
हो हा. पण बोला. विद्यासागर सर, थोरात सर बोलतात. तुम्ही तुमच्या याच्यामधून जे पर्याय दिले त्याच्यामध्ये महत्वाचा पर्याय आहे हा. जो कुराड कमिटीनं दिला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट केला. हो की आम्ही मागच्या वर्षीचे ग्रेड घेऊन विद्यार्थ्यांना डिग्री अवॉर्ड करू, ऍव्हरेज ग्रेड आणि मिड टर्म ग्रेड सुद्धा घेऊन डिग्री अवॉर्ड करू आणि सेशन सुरू करू. हे तुम्ही बोललाच नाही, हे बोलायला पाहिजे ना. तोच एकमेव मार्ग असं पुढे आलेला आहे ना. हो हो हो. प्लीज विद्यासागर सर, मार्ग काढायचा असेल तर तो मांडला पाहिजे ना. दुसरा मार्ग तर दिसत नाही. हो ऑन कॅम्पस एक्झामिनेशन पॉसिबल आहे का, त्याच्यावर तुमचा अनुभव सांगा, चर्चा करा. त्याच्यामध्ये विचार आलेले आहेत की ते शक्य आहे का. तर प्लीज काही मुद्द्यावर आपण निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे तर हा जो प्रश्न सध्या आहे ऑन कॅम्पस की मागच्या ग्रेड घेऊन डिग्री देऊन सेशन पुढे सुरू करायचं, चर्चा झाली पाहिजे ना. नक्की सर, नक्की. मी विद्यासागर सर तुम्हाला थोडं थांबवतो आणि थोरात सरांनी जो विषय मांडला त्या विषयावर आपण एका मुद्द्यावर येऊ की त्यांनी नक्की आता शिक्षण सुरू करायचं असेल तर गेल्या वर्षाच्या परीक्षेचं करायचं काय. एकूणच राजकीय परिस्थिती, शिक्षण व्यवस्थेतले सगळ्या लोकांची चर्चा करतात. माझा अनुभव किंवा मी ज्या महाविद्यालयात काम करतो त्या महाविद्यालयाची परिस्थिती 121 ग्रामपंचायती असणारा तालुका आहे. 288 नंबरचा हा विधानसभा मतदारसंघ आहे. एकूण महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत आणि त्यातला क्रमांक शेवटचा हा मतदारसंघ आहे की ज्याचं क्षेत्रफळ एका जिल्ह्याच्या क्षेत्रफळापेक्षा अधिक आहे. आता अशा तालुक्यामधलं हे महाविद्यालय आणि एकमेव अनुदानित महाविद्यालय, या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा या महाविद्यालयात शिकण्यासाठी किमान 40 ते 45-50 किलोमीटर प्रवास करून विद्यार्थी इथं येतो आणि तो विद्यार्थी इथं शिकतो. अशा परिस्थितीत या महाविद्यालयाच्या एकूण इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करता इथं मुलांसाठी वसतिगृह नाही, मुलींसाठी मर्यादित स्वरूपात असणारं वसतिगृह आणि अशा परिस्थितीत परीक्षा घेणं हे मला तरी वाटतं की ऑन कॅम्पस परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळं जे काही कुराड समितीनं सुचवलेलं आहे किंवा थोरात सरांनी जे सांगितलं की बाबा मागच्या 5 सेमिस्टरचं किंवा पीजीचं असेल तर मागच्या 3 सेमिस्टरची सरासरी काढावी आणि त्यानंतर त्यांचं गुणदान करून रिझल्ट द्यावेत, हा एकमेव मार्ग मला स्वतःला संयोजक म्हणून या महाविद्यालयातला प्राध्यापक म्हणून योग्य वाटतो. ते गृहीत धरून आपण जर पुढे गेलो, समजा निकाल लागलाय, मी खरं तर या चर्चेची सुरुवात करताना एक अझम्पशन असं केलं होतं की परीक्षा संपलेत, निकाल लागलेत आणि आता शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. हे शैक्षणिक वर्ष नक्की मग कशा पद्धतीनं सुरू होणार आहे अशा पद्धतीनं आपण चर्चा करतो. विद्यासागर सर, आपण गृहीत धरा की कोणत्या ना कोणत्या मार्गाने आज ना उद्या परीक्षेवरचा निर्णय शासनाकडून येईल, युजीसी कडून येईल आणि या विद्यार्थ्यांचे निकाल त्यांच्या हाती मिळतील. विद्यार्थ्यांचे निकाल हाती मिळाल्यानंतर मग नक्की शिक्षण कसं चालू होणार, कारण एकूणच चर्चेनंतर मी जे पर्याय सांगितले त्या पर्यायात काय ऑफलाईन चालू करायचं, ऑनलाईन चालू करायचं का, मग दूरदर्शन सारख्या माध्यमाचा, रेडिओ सारख्या माध्यमाचा वापर करायचा का, कुणाला कसं जमेल तसं सगळं मिक्स करून चालवायचं का, सगळंच थांबवून एक पॉज घ्यायचा, होल्ड डाऊन करायचं, जसं टेलिफोन होल्ड डाऊन मध्ये ठेवतात तसं एखादं वर्ष होल्ड डाऊन करायचं का, की सरळ आता या मार्च पासून पुढल्या मार्च पर्यंत किंवा जानेवारी पर्यंतचा टाइम होल्ड डाऊन वर ठेवायचा. काय पर्याय निवडाल आपण विद्यासागर सर? मला तर असं वाटतं की शिक्षण सुरू व्हायला पाहिजे, कारण हे एक आव्हान आहे आणि याच्यात आपण आता सांगू शकत नाही की कोरोना कधी जाईल किंवा पूर्ववत कधी होईल. त्यामुळे आपण 1 वर्ष लांबूनही त्याचा काही उपयोग नाही, कारण ते जाईलच असं काही. म्हणजे कोरोना आहे हे गृहीत धरून आपल्याला काय करता येईल हा पर्याय शोधताना तुम्हाला स्वयं अध्ययन, ऑफलाईन, ऑनलाईन आणि कॅम्पस एज्युकेशन म्हणजे सगळ्यांचा पर्याय एकत्रित करून तुम्हाला कसं शिक्षण देता येईल याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं आणि ते शक्य आहे. धन्यवाद सर. यानंतर मी विवेक सावंत सरांचं मत जाणून घेऊ इच्छितो. विवेक सावंत सर, काय आपलं ओपिनियन आहे, कोणता पर्याय निवडाल या सगळ्यातला? शिक्षणाचं जर आपण बघितलं तर शिक्षण ही अशी एकच गोष्ट आहे जगातली की ती कधीही देता येत नाही, ती घ्यावी लागते आणि मनुष्य जो असतो त्याचं शिक्षण सदैव चालू असतं. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या खूप गैरसमज आहे की कोणीतरी कुठल्या तरी रिकाम्या बादलीत काहीतरी पाणी होतं. पहिल्यांदा आपण त्या व्याख्येपासून दूर गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे ती मगाशी मी सुचवलं तसं, ते ज्या परिसरात आहेत
ते काय करत आहेत, काय करू शकतात, कुठल्या प्रकारचं उत्पादक काम मुलं करू शकतात, हे प्रत्येक मुलाचं भिन्न असू शकतं आणि त्या संदर्भात त्याला आपण काय मदत करू शकतो अशा पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेची आता गरज आहे. कारण पारंपरिक शिक्षण व्यवस्था आता आपण चालू शकणार नाही. त्यामध्ये त्याला आपले जे काही अभ्यासक्रम आहेत त्याचं अभ्यास साहित्य हे जसं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे छापील स्वरूपात पाठवतं, तसं छापील स्वरूपात आपण त्याला त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो का हे प्रथम बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे असाइनमेंट पूर्ण करायच्या त्यांनी निवडलेल्या स्थानिक परिस्थितीतल्या उत्पादक कामासंबंधी असल्या पाहिजे. त्या उत्पादक कामात त्याला कोणीतरी पगार देण्याची गरज आहे असं नाही, तर त्यांनी ते निवडावं. ते उत्पादक काम तो काय करतोय, त्याची गुणवत्ता कशी आहे आणि त्यातलं जे टॅसिट नॉलेज आहे तो ते कसं मिळवतोय आणि त्या टॅसिट नॉलेजचं सैद्धांतिक ज्ञानाशी कसं आपण सांगड घालतोय, या स्वतःच्या एका वेगळ्या शिक्षण पद्धतीची आता गरज आहे आणि ती लॉंग टर्म आपल्याला फायद्याची आहे. नक्की नक्की. महाविद्यालयांनी त्याच्यामध्ये पुढाकार जर घेतला तर नुसतं कोरोनाच्याच नाही तर एकंदर बेरोजगारीच्या, कमी विकास जो आपला विकासामध्ये आपण मागे पडतो त्याचा आणि जागतिक पातळीवर आपलं शिक्षण देण्याच्या, त्या सगळ्याच गोष्टीत आपल्याला पुढे जाता येईल. आणि त्याचबरोबर आपण शासनाकडे आग्रह धरून 4G कनेक्टिव्हिटी प्रत्येक विद्यार्थ्याला देणं, त्याला एक स्मार्टफोन देणं, 4G कनेक्टिव्हिटी देणं, याच्यासाठी सर्व महाविद्यालयांनी मिळून एक मोठं प्रेशर आणण्याची गरज आहे. कारण नाहीतर मग इथे बसून आपण गप्पा मारण्यात काय अर्थ आहे ऑनलाईन ऑफलाईनच्या. त्याच्यामुळे ते प्रेशर आणून तो धोरणात्मक निर्णय घेऊन डिजिटल इंडिया करून आपण सगळीकडे त्याचा हे करतो, जल्लोष करतो. डिजिटल इंडिया, डिजिटल भारत कसं नाही म्हणत आपण, डिजिटल भारत म्हणा तुम्ही, मग बघा काय काय प्रश्न समोर उभे राहतात. आणि त्याच्यासाठी प्रेशर ग्रुप महाविद्यालयांनी तयार करणं, ती हे पोचवणं आणि त्याच्यातून मुलांना न्यू कॉलर जॉब्स कडे नेणं की ज्याच्यातून त्यांना जागतिक पोर्टल्सवर रोज काहीतरी इन्कम करता येईल आणि त्या संबंधी पडलेले प्रश्न प्राध्यापकांनी त्यांना सोडवून देणं, अशा प्रकारची एका वेगळ्या शिक्षण पद्धतीची गरज आहे. मी असं व्यक्तिशः मानतो की आता आपले पारंपरिक अभ्यासक्रम जे आहेत त्याच्यातलं जे तत्वचिंतन आहे ते आपण मुलांपर्यंत नेलं पाहिजे, पण फक्त माहिती दाता आणि माहिती साठा ही शिक्षकाची भूमिका आपण सोडून दिली. पण टीचिंग इज नॉट लेक्चरिंग एनी मोर, टीचिंग इज नॉट लेक्चरिंग एनी मोर, सेज ऑन दी स्टेज ही भूमिका शिक्षकांनी सोडून गाईड बाय दी साइड या भूमिकेत येण्याची गरज आहे. आणि ते उत्पादक कामाच्या संदर्भातच होऊ शकतं, बाकी कुठल्याही कृत्रिम पद्धतीच्या कृतींमधून ते होऊ शकत नाही, ते विद्यार्थी विसरून जातात. नक्की नक्की सर. मी मधु परांजपे मॅडम कडे जातोय. मधु परांजपे मॅडम, ऐकताय तुम्ही? काय महाराष्ट्रातलं उच्च शिक्षण कसं चालू होणार, कोणत्या ऑब्जेक्टिव्ह, मला या प्रश्न सेगमेंटमध्ये ऑब्जेक्टिव्हवर टिकमार्क करून पाहिजे. कोणत्या ऑब्जेक्टिव्हवर टिकमार्क करणार आहे? ऑनलाईन, ऑफलाईन, टीव्ही, रेडिओ का या सगळ्यांचा ब्लेंड का काहीच नको, सगळं झिरो गॅप घेऊया? कुठल्या ऑब्जेक्टिव्हवर टिकमार्क करा? नाही बघा, तुम्ही ऐकू येते? हो ऐकू येते मला. सध्या करोनाचा जो पूर्ण एक विश्वभरात कहर आहे, बाकीच्या देशामध्ये सुद्धा त्यांचे विद्यापीठ जे आहेत ते फक्त परीक्षेचा भर देऊन बसलेले नाही आहेत, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, मानसिक आरोग्याची काळजी घेत आहेत. आणि म्हणून कसं सुरू करायचा त्याच्यावर शिक्षकांशी सरकारला बोलावं लागेल, विद्यापीठांना शिक्षकांच्या बरोबर एक संवाद करावा लागेल. आतापर्यंत काही संवाद झालेला नाहीये आणि ऑनलाईन समोर दिसतंय. आम्ही जी मांडणी केली आणि विद्यार्थ्यांनी जी मांडणी केली त्याच्यामध्ये काही फरक आलेला नाहीये. ऑनलाईन आपल्या समोर नाहीये ऑल्टरनेटिव्ह, ऑफलाईनच आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑफलाईन तुम्ही हे करू शकत नाही, मुलांना बोलवू शकत नाही कॉलेजेसमध्ये. तर जेव्हा सुरू करायचं असेल तेव्हा सुद्धा ऑनलाईन नाही ऑफलाईनच करावं लागेल. पण कसा सुरू करता येईल हे प्रत्येक विद्यापीठाचा जो आहे परिसर, त्यांची जी परिस्थिती आहे ती वेगळी वेगळी आहे.
देशभरात वेगळी आहे, स्टेट्समध्ये वेगळी आहे, विदिन द स्टेट वेगळी आहे आणि विदिन द युनिव्हर्सिटी सुद्धा वेगळी आहे. आणि याच्यासाठी एक व्यापक विचार विद्यापीठांनी शिक्षकांच्या बरोबर केला पाहिजे. तोपर्यंत फक्त टिकमार्क करून माझा होणार नाही. मधु मॅडम, मी तुम्हाला थोडं व्यत्यय निर्माण करतो की आता विवेक सावंत सरांनी एक रेफरन्स दिला की प्रेशर ग्रुप निर्माण झाला पाहिजे. मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे तुम्ही पदाधिकारी आहेत. मुंबई विद्यापीठ या बाबतीत काही प्रेशर ग्रुप निर्माण करण्याचं काम घेणार आहे का? हाती प्रेशर ग्रुप जो असतो तो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा असा आम्हाला आम्ही करण्याचा प्रयत्न 2-3 वर्षापासून करतोय. कारण हा पूर्ण जो अनुदानित शिक्षा आहे त्याला कसा मोडीत काढायचा हेच प्रयत्न सुरू आहे. नवीन जो शैक्षणिक धोरण आहे तो आजच्या आपल्या चर्चेचा विषय नाहीये. पण हा जो आता युजीसीनी हट्ट धरलेला आहे की 20% सिलेबस तुम्हाला ऑनलाईनच करावा लागेल. थोरात सर म्हणाले की विद्यापीठांना पण काही स्वायत्तता आहे. आम्ही जनरल ब्रॉड गाईडलाईन्स युजीसीच्या त्यांच्या अंतर्गत आपले ऍक्ट तयार झालेले आहेत. महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऍक्ट आहे, त्या अनुसारे अकॅडमिक काउन्सिल्स आहेत, बोर्ड्स ऑफ स्टडीज आहेत, त्यांनी निर्णय घ्यायचे की कसा काय करायचा आहे. आणि म्हणून प्रेशर ग्रुप जो आहे तो फक्त शिक्षकांचा होणार नाही, विद्यार्थी, पालक, जनरली समाज. कारण समाजासाठी हा पब्लिक फंडेड एज्युकेशन आहे. पब्लिक फंडेडला, पब्लिक सेक्टरला एवढा निकृष्ट केलेला होता मागच्या 30 वर्षामध्ये. आणि आता कोविडच्या समोर जेव्हा आपण गेलो आहे, ही महामारीच्या काळात पब्लिक सेक्टरचेच लोक आपल्या समोर कोविड वॉरियर्स म्हणून आलेले आहेत. पब्लिक हॉस्पिटलचे डॉक्टर्स, पब्लिक हॉस्पिटलच्या नर्सेस, त्यांचे वॉर्ड बॉयज, आपली पोलीस यंत्रणा, ही सगळी जी आहे, कॉर्पोरेशन, हे सगळे लोक कोविड वॉरियर म्हणून काम करतायत. आणि त्यांच्यावर परिणाम सुद्धा होत आहे. काही लोकांचा जीव पण गेलेला आहे. तर ज्या प्रकारे पब्लिक हेल्थला खच्चीकरण केला तसंच पब्लिक एज्युकेशनचा खच्चीकरण केलेला आहे. आणि म्हणून याचा उत्तर फक्त या वर्षी आपण परीक्षा कशी घेणार आणि आपण आपला एज्युकेशन कसं सुरू ठेवणार तो एक टेकमार्कनी होणार नाही सर. याच्यावर सरकारला आमची अशी एक मागणी असणार आहे की तुम्ही जसं इंडस्ट्रीजला रिवाईव्ह करण्यासाठी एक स्पेशल पॅकेज तुम्ही दिलेला आहे, तसंच एक स्पेशल पॅकेज एज्युकेशनसाठी द्या, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सला द्या. आम्हाला 60% मुलांनी, आता जो आमचा विद्यार्थ्यांचा सर्वे सुरू आहे, पण काही इंटरमिजिएट रिझल्ट आलेले आहेत. 40 फक्त टक्के मुलं सांगतायत आणि ज्यांनी सर्वेमध्ये भाग घेतलाय त्यातले 40% सांगतायत की ते आपली फी भरू शकणार, बाकीचे सांगतायत ते फी भरू शकणार नाही. तर अशा मुलांसाठी आपल्याकडे काही घटक आहेत ज्यांना फ्रीशिप असते, पण ज्यांना फ्रीशिप नाहीये आणि सध्या परिस्थितीमध्ये पण नाहीयेत फी देण्याचे, अशा लोकांसाठी सरकारला एक इकॉनॉमिक पॅकेज म्हणजे पॅकेज फॉर एज्युकेशन आणावा लागेल. ही आम्ही मागणी सरकारकडे करणार आहोत आणि जनरल केलेली आहे. पण आता आम्ही जास्त त्याला स्पेसिफिक मांडणी करणार की तो एक पॅकेज आला की मग मुलांची फीचा प्रश्न बाजूला होतो, मुलांचा ड्रॉपआउट नाही होणार आणि शिक्षण सुरू होईल. जगभरात थांबलेलं आहे शिक्षण. आम्ही फक्त महाराष्ट्रामध्येच थांबलेला नाहीये, जगभरात थांबलेला आहे. नक्की नक्की. मी साठे सरांच्याकडे जातोय. साठे सर, मधु परांजपे मॅडम कसा मुद्दा मांडतायत बघा की एक शिक्षणाचं पॅकेज द्या असं म्हणतायत आणि त्या म्हणतायत की मला कुठल्याही एका ऑब्जेक्टिव्हवर टिकमार्क नाही करायचं, कारण हा विषय टिकमार्क करून संपणार नाही. हा विषय पॅकेजचा विषय आहे. आपल्याला आवडेल का टिकमार्क करायला या पर्यायापैकी? मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो, थोरात सर बोला. मॅडमला की तुमचे जे सर्वेची फाइंडिंग्स आहेत ते मिळेल का? पहिले 2 सर्वे कुठे मिळेल? परांजपे मॅडम. सर, आमचा जो पहिला सर्वे आहे त्याची रिपोर्ट आहे तयार आणि दुसरा जो सर्वे आहे तो ऑन गोईंग आहे, अजून एक आठवडाभर चालणार आहे.
त्याच्यानंतर त्याचे फाइंडिंग्स आम्ही डिक्लेअर करणार आणि कॉपी तुम्हाला नक्की पाठवणार. पहिला मिळेल का? पहिला मिळेल डेफिनेटली. माझी ईमेल यांच्याकडे आहे, हो. पाठवा. थोरात सर, माझी जबाबदारी मधु परांजपेकडनं तो रिपोर्ट घेऊन आपल्याकडे पोच करण्याची. थँक्यू. प्लीज कंटिन्यू. हो. साठे सर, डॉक्टर प्रशांत साठे सर. सर आवाज येते का? हो, आवाज येतोय. बघा, मधु परांजपे मॅडमनी टिकमार्क करायला नकार दिला, कारण त्या म्हणतायत की हा टिकमार्क करून सुटणारा विषय नाही, हा एज्युकेशनल पॅकेजचा विषय आहे. गव्हर्नमेंटनं पॅकेज द्यायला पाहिजे. आणि तुम्हीच एका मगासच्या बोलण्यात उल्लेख केला की अनुदानित आणि विना अनुदानित. मी त्याच्याही पुढे जातो सर. अनुदानित मध्ये पुन्हा आणखीन 2 गट आहेत, एक परमनंट आणि दुसरा सीएचबी नावाचा, ज्याचा उल्लेख नाही झाला. आणि आता परमनंटची संख्या कमी झाली आणि सीएचबी संख्या मेजॉरिटीमध्ये अनेक महाविद्यालयात आहे. या परिस्थितीत हे उच्च शिक्षण कसं चालू होणार, याच्यावर काही टिकमार्क करून एखादा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवणार काय आपण? सीएचबी काय आहे सांगा ना जरा. तुम्ही अल्फाबेट मध्ये बोलत आहात. सीएचबी हा खरं तर थोरात सरांच्या साठी स्पष्टीकरण देतो. विद्यासागर सरांना कल्पना असेल की एकूणच महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण मध्ये ही सीएचबी ही नावाची टर्म अत्यंत पॉप्युलर झालेली आहे. लॉंग फॉर्म आहे क्लॉक आवर बेसिस. अनेक महाविद्यालयात क्लॉक आवर बेसिसवरचे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे शिक्षक घेतले जातात. ते 2 किंवा 2.5-3 महिन्यासाठीच असतात. एका सत्रात पूर्ण वेळ त्यांना ऑर्डर नसते. 3-3.5 महिने ते शिकवतात, पुढल्या सत्रात 3-3.5 महिने शिकवतात. म्हणजे वर्षाच्या 12 महिन्यापैकी त्यांना फार तर 6 ते 7 महिन्याचाच पगार मिळतो. आणि अशा पद्धतीची प्राध्यापकांची संख्या महाराष्ट्रातली जर मधु परांजपे सर्वे करणार असेल तर महाराष्ट्रातल्या 80% विद्यालयात अशी परिस्थिती आहे की तिथं सीएचबीची संख्या ही परमनंट प्राध्यापकांच्या पेक्षा अधिक आहे. त्यामुळे तो एक वेगळाच चर्चेचा विषय किंवा वेगळाच चर्चासत्राचा होईल. पण एकूणच ते सरांना मला विचारायचं आहे की काय या टिकमार्क करून जायचं का काय करायचं? उकले सर, अनेक वेळा असं असतं की कुठल्याही प्रश्नाची उत्तरं हो किंवा नाही मध्ये नाही देता येत. हा एक भाग. आणि तुम्ही आता असं कोंडीत पकडलेलं आहे आणि एक एमसीक्यू टेस्ट असते ना, तसे एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता उपलब्ध ऑप्शन मध्ये जर स्वीकारायचं झालं तर स्वाभाविकपणे कोणी पण असाच ऑप्शन स्वीकारेल. जसं मगाशी परांजपे मॅडम म्हणल्या की इट इज नॉट अ टिकमार्क ऍक्टिव्हिटी. मुळामध्ये आत्ताचा हा विषयच मुळामध्ये टिकमार्क करून सोडण्यासारखा नाहीये. त्याच्यामध्ये खरोखर सर्वांनी येऊन एकत्र येण्याचा विचार आहे. मी आपल्या मूळ प्रश्नावर येतो. आपल्याला आता शिक्षण जर सुरू करायचं असेल तर तुमच्या पर्यायामधला एक पर्याय असा होता की वी नीड टू मेक अ ब्लेंडिंग. म्हणजे आपण जसं आहे ना की युगानुकूल आणि देशानुकूल असे 2 शब्द आहेत. मुळामध्ये विद्यापीठांनी त्या परिस्थितीनुसार असं एक स्टँडर्ड उत्तर जगामध्ये नाहीये. असं एक स्टँडर्ड उत्तर महाराष्ट्रामध्ये नाहीये. आणि त्यामुळं विद्यापीठांनी त्या परिस्थितीनुसार आपल्या परिस्थितीचा विचार करून, ज्याला आपण युगानुकूल म्हणतो, अशी मांडणी तिथं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं आपण हे जे शिक्षण कसं सुरू होणार तर याला योग्य उत्तर काय आहे तर जसं ज्या परिस्थितीला सूट असेल तसं त्यांनी करावं. याला स्टँडर्ड उत्तर नाही नंबर 1. नंबर 2 ही टिकमार्क ऍक्टिव्हिटी तर अजिबात नाही. आणि नंबर 3 हे हो आणि नाहीचं उत्तरच नाहीये. त्यामुळं त्या विद्यार्थ्याला जसं सोयीचं देता येईल. प्रश्न अवघड आहे, उत्तर द्यावून अवघड आहे, पण ती शोधावी लागतील आणि आपली नैतिक जबाबदारी आहे. मगाशी मी म्हणलं तसं आपण शैक्षणिक परिवारातले जबाबदार घटक आहोत, असं माझं याबद्दलचं उत्तर आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. हा खरं तर एक संयोजकांनी तयार केलेल्या प्रश्नाची आपण चर्चा केली. या प्रश्नात न अडकता मी मगाशीपासून आमच्याकडे चॅट बॉक्स मध्ये अनेक प्रेक्षक प्रश्न विचारायला इच्छुक आहेत. मी पुन्हा प्रेक्षकांसाठी एक सूचना सांगेन की आपण रेज हँडचा ऑप्शन झूम वर उपलब्ध आहे, तो वापरून आपले प्रश्न आणि आपल्या सूचना विचारू शकता. माझ्या सोबत आता जोडले जात आहेत सिद्धेश पुजारी. सिद्धेश पुजारी, माझा आवाज ऐकू येतोय? हॅलो. हॅलो पुजारी, आपला प्रश्न विचारा. हा सर मी फायनल इयर स्टुडंट आहे मुंबई युनिव्हर्सिटीहून. बोला. आणि माझा असा प्रश्न आहे सर्व पॅनलिस्टना की आता जेव्हा केव्हाही फायनल इयर बद्दल निर्णय येईल, आता युजीसी सांगते की त्यांचा निर्णय सप्टेंबर पर्यंतच आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला कळेल की एक्झॅक्टली एक्झाम होते नाही होते कधी होते.
आता जर असंच चालत राहिलं तर फायनल इयरच्या मुलांनी आपलं करिअर सुरुवात करण्यासाठी किती वेळ थांबावं? लास्ट एक्झाम मी MSc मुंबई युनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहे. मी सेमिस्टर 3 ची एक्झामिनेशन डिसेंबरच्या महिन्यात दिलेली. डिसेंबर महिन्याचा रिझल्ट मला मेच्या महिन्यामध्ये मिळाला. आणि जर सप्टेंबरला होणारी एक्झाम असेल किंवा ती जर एक्झाम पुढे ढकलली जाते डिसेंबरच्या महिन्यामध्ये, तर त्याचाही रिझल्ट परत पुन्हा मला मे मध्ये भेटण्याची शक्यता आहे. कारण कोविडच्या सिच्युएशन मध्ये असं आहे की ऑनलाईन पेपर असेसमेंट झालेत. त्यामुळे पेपर करेक्शन व्हायला टाइम गेला, त्याच्यानंतर रिझल्ट यायला वेळ गेला, हे सर्व गोष्टी समजतात. पण नक्की एक्झॅक्टली नक्की फायनल इयर मुलांनी किती थांबायचं आणि किती वेळ अशा कन्फ्युजन नक्की मध्ये राहायचं की सिद्धेश होणार की सिद्धेश नाही तुझा होणार. प्रश्न समजला. सिद्धेश तुझा प्रश्न समजला, धन्यवाद. सिद्धेशचा प्रश्न असा आहे की नक्की किती वेळ थांबायचं, कारण 3-3.5 महिने झाले विद्यार्थी थोडे अनस्टेबल झालेले आहेत की नक्की हे काय होणार आहे आणि कधी होणार आहे. सर आणि माझ्यासोबत अजून एक प्रश्न सर बिफोर बोल बोल. असंही आहे बघा सर, आता एक्झाम झाल्या असत्या ट्रेडिशनल पद्धतीने काही वेळाने, समजा जुलैमध्ये झाल्या असत्या, जून मध्ये झाल्या असत्या, तरी काही हरकत नव्हती सर. पण आम्ही ज्या स्टेटमध्ये होतो फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आणि आत्ता ज्या कंडिशन मध्ये आहोत, आम्ही MSc चे मुलं, आम्हाला लायब्ररी लागते, रेफरन्स बुक लागतात, बरेच काही मटेरियल लागतात. आम्हाला ते भले तुम्ही ऑनलाईन अवेलेबल करून द्याल, पण सर ह्या जो गॅप पडलेला आहे त्याच्यामुळे आमच्या रिझल्टवर इफेक्ट तर येणार आहे. त्यातल्या त्यात मी 3 सेमिस्टर माझे चांगले मार्क आहेत, मला जर एव्हरेज मार्क दिले जातात तर मी चांगल्या प्रकारे पास होतोय. आणि जर मी एक्झाम दिली तर ह्याचा माझ्या रिझल्टवर इफेक्ट पडणार आहे आणि तो इफेक्ट पुढे जाऊन मला फ्युचर कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. तर या विषयावर सर्व पॅनलिस्टने आपली मतं द्यावी असं माझी नक्की 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 संतोष बोलतील, हे सगळे पॅनलिस्ट तुझ्या सोबत बोलतील. माझ्यासोबत कॅप्टन नितीन सोंजे सर आहेत. कॅप्टन नितीन सोंजे सर सोलापूर विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार होते. कॅप्टन नितीन सोंजे सर, ऐकू येते माझं बोलणं? हो सर, हो, आवाज येतोय. कॅप्टन, आपला प्रश्न विचारा. सर, आता आपण सगळं म्हणतोय परीक्षेचं आणि त्याच्यानंतर पुढचा सेशन सुरू होणार आहे. मला याच्यावर एवढंच म्हणायचंय की जर आपण हा सेशन एक सेमिस्टरने डिफर केला आणि एका सेमिस्टरसाठी म्हणजे जानेवारीपर्यंत डिफर केला आणि या मधल्या सेमिस्टरसाठी काही मान्यवरांनी सांगितलं की एखादा आपण प्रोजेक्ट दिला विद्यार्थ्यांना आणि त्याच्यावर त्याचं इव्हॅल्युएशन केलं तर काय होईल, याच्यावर थोडस जर चर्चा झाली तर मला बरं वाटेल. नक्की नक्की, धन्यवाद कॅप्टन नितीन सोंजे सर. नितीन सोंजे सरांचाही प्रश्न मान्यवरांच्याकडे मी घेऊन जातोय. माझ्यासोबत आत्ता संतोष गांगुर्डे आहे. संतोष गांगुर्डे, माझा आवाज ऐकू येतोय? संतोष गांगुर्डे यांच्याशी कनेक्टिव्हिटी होत नाही. माझ्यासोबत आकाश आहेत. आकाश, कनेक्टिव्हिटी होतीये? माझ्यासोबत संतोष वाढणकर आहेत. संतोष, माझा आवाज येतोय? नमस्कार. हा, नमस्ते संतोष. हो सर, हो, नमस्कार सर. माझं पॅनलिस्टला प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करण्यापेक्षा सत्र पद्धती बंद करून एकच वार्षिक परीक्षा टाईप जर ठेवलं की जसं आमच्या काळामध्ये होतं, जर तशी पद्धती ठेवली तर मुलं परीक्षांपासून सुद्धा थोडस टेन्शन राहणार नाही. आणि जी ऍडमिशन प्रोसेस जी चाललेली आहे ती समजा डिसेंबर पर्यंत जरी चालू झाली तरी मुलांना परीक्षांचं किंवा शिक्षण अभ्यासाचं टेन्शन राहणार नाही असं मला वाटतं. तर याच्यावर पॅनलने आपलं मत मांडा. नक्की पॅनलिस्ट आपल्या प्रश्न करतील. हॅलो, हा सर. हॅलो, हा, संतोष गांगुर्डे. हा, नमस्कार सर. आणखीन एक संतोष आपल्या सोबत आहे. संतोष गांगुर्डे, ऐकू येतंय? बोला. हा, नमस्कार सर. सर्वप्रथम सर्व आयोजकांचे व सगळ्या वक्त्यांचे हार्दिक अभिनंदन की इतका कंटेम्पररी विषय तुम्ही घेतलात. माझा प्रश्न मधु परांजपे मॅडमना आहे. बोला बोला. हा, मॅडम, जर का UGC आपलं म्हणणं ऐकूनच घेणार नसेल तर आपल्याला जे आंदोलन करावं लागेल यापुढे, त्याची नेमकी दिशा काय असेल याविषयी कृपया मार्गदर्शन करावं. थँक्यू. धन्यवाद संतोष सर. मधु परांजपे आपल्याला उत्तर देतील. माझ्यासोबत आता डॉक्टर बालाजी खोगरे आहेत. डॉक्टर बालाजी, माझा आवाज ऐकू येतोय?
हा सर, माझा येतोय आवाज ऐकू? हा, बोला बोला, आपला प्रश्न विचारा. सर मी म्हणजे माझा प्रश्न कुलकर्णी मॅडम आणि थोरात सरांना आहे. हा, बोला. तर मी एक तासिका बेसिसवरती काम करणारा प्राध्यापक आहे. मी उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे. सध्या आता माझ्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळे तुमचा मराठवाड्याला. प्रश्न विचारा, परिचय देऊन वेळ वाढवू नका, प्रश्न विचारा. तर माझा असा प्रश्न आहे की तासिका बेसिसवर काम करणाऱ्या प्राध्यापकांवरती सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. तर जे काही शासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं आंदोलन करायचे, त्यात आमचाही मुद्दा जर घेतला की बाबा ह्या तासिका बेसिसवरच्या लोकांनी त्यांची उपजीविका कशा पद्धतीने करावी, तर थोडंसं बरं होईल सर. थोरात सर आणि कुलकर्णी मॅडम जर लक्ष दिलं. नक्की नक्की आपला प्रश्न पोहोचलेला आहे. माझ्यासोबत डॉक्टर राजेंद्र लवटे सर आहेत. डॉक्टर राजेंद्र लवटे सर. डॉक्टर राजेंद्र लवटे सर कनेक्ट होत आहे? आवाज येतोय माझा? हॅलो लवटे सर, माझा आवाज येतोय तुमच्याशी? येतो. माझा येतो का? प्रश्न बोला सर. हा, तर सुरुवातीला मी पालकमधून बोलतो, कारण माझा मुलगा टीवायला होता. बोला ना. तर परीक्षा न होता फक्त ऍव्हरेज पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष याचे ऍव्हरेज मार्क्स जर आपण विचारात घेतले, तर विद्यार्थ्याची मानसिकता अशी असते की पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी जास्त तो सिरियस नसतो आणि टीवायचे मार्क्स हे पुढील अभ्यासक्रमाचा ज्यावेळी प्रवेश होतो, उदाहरणार्थ पीजीला, एमएससी किंवा इतर काही कोर्सेससाठी, तर त्यावेळी तो टीवायला तो जास्त विद्यार्थी सिरियस होत असतो. त्याचे मार्क्स पाडण्यासाठी तो जास्त धडपडतो टीवायला. जर आता जर त्याची परीक्षा नाही झाली तर तो पहिला आणि दुसऱ्या वर्षाला त्याला मार्क्सच कमी असतील, तर त्याचे ऍव्हरेज मार्क्स जे कमी येऊ शकतात. त्यामुळे टीवायची परीक्षा ही झालीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि त्यासाठी भले एक 6 महिन्याचा आपण गॅप घेतला तरी चालेल, एक सेमिस्टर आपण स्किप करून ती परीक्षा घेण्याचा आपण टीवायचा किमान प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद सर. आपलं मत मान्यवरांच्याकडनं त्याच्यावर प्रतिक्रिया घेऊ. माझ्यासोबत असिस्टंट प्रोफेसर रामदास पाटील आहेत. रामदास सर. रामदास सर, नमस्कार सर. हा, बोला बोला. रामदास बनसोडे सर आहेत वाटतं. तुम्हाला येतोय, बोला बोला. सध्या भारतामधील एकूण शिक्षण प्रणालीचा जर विचार केला तर पहिली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 35 कोटी आहे. ही जर विद्यार्थी संख्या जर पाहिली तर एकूण अमेरिकेची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी एवढी प्रचंड लोकसंख्या आहे. तर विशेष म्हणजे सध्या शिक्षण क्षेत्राने जिद्दी भावी स्वप्न पाहणारा जो विद्यार्थी आहे हा गरीब घराणे. धन्यवाद रामदास. माझ्यासोबत संतोष @45 नावाचा एक प्रेक्षक आहे. संतोष हा सर, नमस्ते. हा सर, नमस्ते. मी संतोष बेंडकर बोलतोय, लोणी काळगोर कॉलेज, एसजी कॉलेज लोणी. बोला बोला सर, बोला. सर, मी सीईबीवर काम करतोय. सीईबी वाल्यांना मार्च मध्ये लिव्ह केलं जातं. ऑनलाईन एज्युकेशनचा जर विचार केला आणि दुसरी गोष्ट काम म्हणजे दाम तत्वावर काम हा जर विचार केला तर सीईबी वाल्यांनी कसं मार्गदर्शन करावं? धन्यवाद संतोष आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. मी सीएचपीचा उल्लेख थोरात सरांच्या स्पष्टीकरणासाठी केलेला आहे. मान्यवर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतीलच. राजेश सोनवणे आहेत. राजेश सोनवणे सर. हा सर, आवाज येतोय? नमस्कार सर. हो, येतोय. बोला सर, आपला प्रश्न विचारा. मी मॅडमला म्हणजे परांजपे मॅडमला प्रश्न विचारतोय. माफ करा. हा, बोला. 2000 पर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना काहीतरी भत्ता दिला जात होता. तेच प्रमाण म्हणजे शासनाकडनं म्हणजे एक मिनिमम दराच्या माध्यमातून मिनिमम नंतर सीएसबी वाल्यासाठी सरकारने अशी काही एक योजना करावी, कारण गेल्या 5 ते 6 महिन्यापासून त्यांच्याकडे आज पगार नाही, म्हणजे आज घर सुद्धा भागवणं त्यांच्याकडे अवघड झालेलं आहे. आणि या वर्गासाठी शासनाने काहीतरी मिनिमम तरतूद करावी, अशा प्रकारचं आंदोलन करावं. हे झालं शिक्षकाच्या बाबतीमध्ये. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मॅडमने सूचना दिली की जेव्हा केव्हा शिक्षण सुरू होईल तेव्हा हे ऑफलाईन पद्धतीनेच व्हावं. दरम्यानच्या काळामध्ये सर, आवाज येतोय माझा? हो, येतोय सर, बोला. दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्याला एक शाश्वती देण्यासाठी त्यांच्या हातामध्ये रिझल्ट देणं हे गरजेचं आहे.
म्हणजे तो FYचा असेल किंवा इयरचा असेल, तुमचं एक अकॅडमिक इयर कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशा प्रकारे शाश्वती देणं हे शासनाचं काम आहे. आणि दुसरा जो पहिला मुद्दा जो मांडला, CSB वर्गासाठी काहीतरी न्यूनतम म्हणून काहीतरी मग तो विनादून असेल. नक्की सोनवणे सर, धन्यवाद. माझ्यासोबत डॉक्टर संजय सुपनेकर सर आहेत. डॉक्टर संजय सुपनेकर. हॅलो सर. हा संजय, आवाज येतोय? आवाज येतोय, बोला. हा, आपला सेशन खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने सर आजचं चर्चासत्र चाललेलं आहे. धन्यवाद. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता जे ऑनलाईन टीचिंगचा पर्याय आपण सर्वजण स्वीकारायचं म्हणतोय, त्यासाठी जे टीचर तयार आहेत का, त्यांच्याकडे तशा पद्धतीने तंत्रज्ञान आहे का, आणि हे तंत्रज्ञान त्यांना मिळवायला थोडा वेळ लागेल. त्यासाठी हे नवीन वर्ष जे आहे ते आपण जर जानेवारीपासून सुरू केलं तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम येतील, अशा पद्धतीचा मला एक प्रश्न विचारायचा आहे. धन्यवाद. आपली सूचना मान्यवरांच्याकडे घेऊन जाऊ. माझ्यासोबत निलेश प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर आहेत. प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर LBS कॉलेज साताराहून माझ्यासोबत जोडले जात आहेत. शेजवळ सर, वेलकम. सर मी सर बोला. हा, या कार्यक्रम आपण आयोजित केला तर सर्व मान्यवरांनी वेळ या कार्यक्रमासाठी दिली. मी मनापासून संस्थेच्या वतीने यांना धन्यवाद देतो. धन्यवाद कारण सर. अशा प्रश्न खऱ्या अर्थानं मांडणं, ज्या माणसाने आपली आयुष्य समर्पित या शिक्षणासाठी समर्पित केली ते म्हणजे बापूजी साळुंखे. याचा वारसा या संस्थेला लाभलेला आहे आणि त्या वारशाने ही संस्था चालू आहे. आज शिक्षणापुढे गंभीर प्रश्न उभा आहे की या असणाऱ्या कोरोनाचं संकट निश्चित मान्य आहे, पण या वेळेला या विद्यार्थ्यांना, बापूजीने आम्हाला सांगितलं, विद्यार्थ्यांना परमेश्वर माना, त्यातलं दैवत आहे, त्या दैवताला पूजानी ते दैवत फुलवा. आता त्या दैवताला केवढे मोठे आघात होत आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विळख्यामध्ये आमचा विद्यार्थी आणि आमचा परमेश्वर अडकलेला आहे. त्या परमेश्वराला यातून कोण सोडवणार आहे का? आणि हे निश्चित चर्चासत्र त्या परमेश्वराला मुक्ती देण्याचा मार्ग काढेल. बापूजींनी आम्हाला सांगितलं की राजकारण, शिक्षण क्षेत्रापासून राजकारण बाजूला असावं. राजकारण जिथं जिथं येईल ना त्यावेळेला शिक्षण क्षेत्र बाधित होईल. माझ्या सर्व मान्यवरांना विनंती राहील की या शिक्षणासाठी, या मुलांच्यासाठी, बहुजनांच्या शिक्षणासाठी आज खऱ्या अर्थानं या चर्चासत्रातून एक चांगली भूमिका या राजकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवावी आणि माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. शिक्षणाचा, समानतेचा हक्क या सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहे का? डाऊन टोडन सोसायटीसाठी काम करणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि रे शिक्षण संस्था गोरगरिबांच्या घरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली. त्या ज्ञानगंगेतल्या त्या विद्यार्थ्याला या नवीन सिस्टीम मध्ये अडॉप्ट करता येईल का? आणि ते अडॉप्ट करण्यासाठी शासनानं काहीतरी प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे की या विद्यार्थ्यांना मोबाईल्स देणं, वेगवेगळ्या पद्धतीनं बँडविड्थ तिथे त्या खेडेगावात, आणि अशा जर पद्धतीनं जर शासनानं प्रोव्हिजन्स केली तर निश्चित अर्थानं मला वाटतंय की हे शिक्षण ऑनलाईन सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना येईल. मला सर्व मान्यवरांना एवढीच विनंती करायची होती की या पद्धतीचं मार्गदर्शन, याचा निष्कर्ष मग सुखदेव थोरात सर असू द्यात किंवा सर्व मान्यवर असू द्यात, या मान्यवरांनी या चर्चासत्राचा शेवट अशा पद्धतीनं काढून शासनाला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. हीच खरी या कर्मवीर भाऊराव पाटील असू द्या, फुले शाहू आंबेडकर असू द्या, ज्या माणसांनी आपले आयुष्य या महाराष्ट्रासाठी खर्च केलेले आहेत, त्याच्या परिणिती आणि त्याचं उत्तरदायित्व निश्चित अर्थानं यातून बाहेर निघेल असं मला वाटतं. आणि कोरोनाच्या संक्रमण काळातून आमचा विद्यार्थी, आमचा परमेश्वर तावून सुलाखून चांगल्या मार्गावर येईल अशी अपेक्षा आहे. नक्की नक्की. शेजवळ सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय सर, येतोय. शेजवळ सर, हे मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ते सहसचिव आहेत, अर्थ खातं सांभाळतायत या शिक्षण संस्थेचं, आणि त्यांच्या शेजारी कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे सर बसलेले आहेत, मला अर्धवट दिसत आहेत. शेजवळ सर, माझा एक प्रश्न आपल्याला आहे. आपण इतक्या मोठ्या संस्थेचे पदाधिकारी आहात. बापूजींनी आणि कर्मवीरांनी ज्ञानगंगा गोरगरिबांच्या ग्रामीण भागात दलितांच्या घरी नेलेल्याचा उल्लेख केला, हे खरं अभिमानास्पद बाब आहे. पण अशाही परिस्थितीत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ऑनलाईन शिक्षण गोरगरिबाच्या घरापर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या घरापर्यंत नेण्यासाठी काही एक पुढाकार घेणार आहे का? उच्च शिक्षणातली आपली काही महाविद्यालय संस्थेची महाराष्ट्राच्या विविध भागात कार्यरत आहेत. या महाविद्यालयातून काही प्रायोगिक तत्वावर पथदर्शी पद्धतीनं काही ऑनलाईन टीचिंग करण्याचा आपला काही मनोदय आहे का? हो, निश्चित अर्थानं सर. संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे साहेब आणि संस्था सेक्रेटरी शुभांगी गावडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यापासून
आपल्या संस्थेतल्या 406 संस्कृती केंद्रामधील शिक्षकांना तंत्रसही करण्याच्या दृष्टीनं टीचर ट्रेनिंग प्रोग्राम संस्थेनं लॉन्च केलेला आहे आणि गेल्या आठवड्यापर्यंत वेगवेगळ्या तज्ञांच्या मार्फत आम्ही सगळ्या शिक्षकांना प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेतला एक तंत्रस्नेही शिक्षक गोळा करून गेले आठवडाभर वेगवेगळ्या माध्यमातून तंत्रस्नेही शिक्षक आम्ही तयार केलेले आहेत. आता तो प्रत्येक तंत्रस्नेही शिक्षक त्याची शाळा त्या इतर शिक्षकांना तो त्या पद्धतीनं ट्रेनिंग देणार आहे आणि ते